ऋतू कोणताही असो, जेवणासोबत चटपटीत चटण्या असल्या की जेवणाची मजाही काही वेगळीच असते। तर अशीच एक चटपटीत आणि खमंग अशी चटणी ती म्हणजे शेंगदाणा चटणी। बनवायला खूप सोपी। चला तर मग सुरुवात करू। 75 ग्रॅम होतील एवढे शेंगदाणे स्वच्छ करून त्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं शेंगदाणे भाजल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धा पळी होईल इतके तेल घालून एकत्र करून घ्यायचे। तेल घातल्याने शेंगदाणे एकसारखे भाजले जाऊन चटणीला छान चव येईल। तुमच्याकडे जर शेंगदाणा तेल असेल तर ते वापरा, नसेल तर नेहमीचं तेल वापरलं तरी चालेल। शेंगदाणे भाजले की त्याला पूर्णपणे थंड करून त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यात घालायची 3 ते 4 चमचे बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। बेडगी मिरची पावडरच्या जागी 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या वापरल्या तरी चालतील। 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घालून पल्स मोडवर 1 ते 2 सेकंदासाठी ऑन ऑफ करून घ्यायचं। त्यानंतर 1 पळी तेल घालून परत मिक्सरला फिरवून एकत्र करून घ्यायचं। आता आपल्याला शेंगदाण्याची खूप बारीक पूड करायची नाहीये, शेंगदाण्याचे अख्खे चंक्स हे राहिले पाहिजेत, त्यामुळे चटणीला एक क्रंचीनेस येतो। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे अशा छान छान रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही। हे पहा, शेंगदाण्याची पूर्ण पूड झालेली नाही, त्यामध्ये अख्खे चंक्स आहेत। कुरकुरीत शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे। तुम्ही याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे चटणी बऱ्याच दिवसांपर्यंत कुरकुरीत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटू नव्या व्हिडिओमध्ये।